प्रकारची मूर्ती होती तिथे? याच प्रकारची मूर्ती होती, हीच होती, हिचाच इन्फ्लुएन्स घेऊन त्यांनी बामियांमध्ये मूर्ती बनवली. ती अस्सल तिचा ढोबळ आकार बनवलेला होता, चिखलाने तिला म्हणजे मड प्लास्टर होता, त्या मड प्लास्टरने त्याला रंगवलेलं होतं. इसवी सनाच्या 15व्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी त्यांना बॅप्टिसाइज केलं. 1539 मध्ये इथे पोर्तुगीज पादरी आलेले होते, फादर आलेले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे म्हणजे कवायती केलेल्या होत्या, आपल्या तोफगोळ्यांच्या कवायती किंवा बंदुकीची कवायती, त्या इथल्या शिल्पांवर केलेली होती. त्याच्यामुळे बऱ्याचशा शिल्पांची जी नासधूस झाली ती बघायला मिळते. मोगलांनी तोडलेलं नाही. हा खूप ब्राह्मणी इतिहासकारांनी खूप इतिहास खोटा लिहिलेला आहे. अतिशय शोकांतिका म्हणजे भारताची आहे की ब्राह्मणी इतिहासकारांनी फक्त वर्णवर्चस्वाच्या नावाखाली भारताचा इतिहास लिहिला. खरा इतिहास भारताचा लिहिला गेलेला नाही. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून ते 8व्या शतकापर्यंत ही नालंदा विश्वविद्यापीठाशी कनेक्टेड असलेली वास्तू आहे. जर जोरदार पाऊस असता तर आपण या ठिकाणी जर आलो असतो तर कॉलेजची मुलं मुली आहेत या ठिकाणी येतात, पिकनिक साजरी करतात. पिकनिक स्पॉट नाहीये. इथे पानपोडीवरती एक शिलालेख आहे. तर हा शिलालेख कल्याणच्या एका दानदात्याचा आहे. सिंध म्हणजे आज पाकिस्तानमध्ये येतं. पाकिस्तानचा माणूस इथे सारगीपुत्त नावाच्या एका भदंतांच्या नावाने स्तूप देतो. आज मुंबईकर फक्त पाण्यात भिजण्यासाठी येतात. इथे कधी ज्ञानाची गंगा व्हायची, पण आज ज्ञानाच्या गंगेमध्ये न जाता आपण फक्त त्या पाण्यांमध्ये डुंबायला येतो. पावसाळ्यात खूप वाईट परिस्थिती असते. नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव, द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. काही दिवसापूर्वीच आपण कारली लेणीवरती व्हिडिओ बनवला होता. त्या लेणीबद्दल आपण माहिती दिली होती, त्यातली थोडक्यात इतिहास जाणून घेतलं होतं. ही लेणी तुम्हाला दाखवण्यात आली होती. पुन्हा आपण या कानेरी लेणीवरती आलो आहे अभ्यास दौरा करण्यासाठी. तर आपल्या सोबत आहेत लेणी अभ्यासक सूरज जगताप. तर आज सूरज जगतापांकडून आपण या लेणीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग बुद्ध संस्कृती जाणून घेऊया, बुद्ध संस्कृती समजून घेऊया. सर, खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आपलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण मागच्या वेळेला द ग्रेटेस्ट मधून लेण्यांचा हा जो पूर्ण जो परिसर आहे, ज्याला आपण आज कानेरी म्हणून ओळखतो, पण ही कानेरी कधी काळी मोठं विद्यापीठ होतं. ज्ञान देणारं, ज्ञान वाटण्याचं जो मुख्य केंद्र होतं पश्चिम भारतातलं, ते म्हणजे ही कानेरी. आज जरी आपण हिला कानेरी म्हणत असलो तर हिचं नाव कधीच प्राचीन काळामध्ये हिचं नाव कानेरी नव्हतं, तर हिला नाव वेगळं होतं. ते जागेवर गेल्यावर मी सांगेन. तर आता आपण ज्या लेणीवर आहोत, म्हणजे आपण आता जी पहिली लेणी बघत आहोत, की लेण्यांची शृंखला जिथून चालू होते, म्हणजे पुरातत्व खात्याचं आपण तिकीट काढल्यानंतर ज्या पहिल्या लेणीत येतो, ती पहिली लेणी जर आपण बघितली तर ही अपूर्ण अवस्थेतली लेणी आहे. तर आपण जेव्हा आर्ट अँड आर्किटेक्चरचा विचार करतो, जेव्हा स्थापत्य आणि कलेचा जेव्हा विचार करतो, त्या अनुषंगाने ही विकसित झालेली लेणी आहे. इथे 2 स्तंभ बघायला मिळतात आपल्याला, एक या डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. आणि मध्ये अडथळा आहे, आपल्याला अजून दगड पार करून जाता येत नाही, कारण की ही पूर्णत्वाला गेलेली लेणी नाहीये. तर पूर्णत्वाला गेली नाही, हिच्यावर काम चालू होतं. आणि या लेण्यांच्या शृंखलेमधली ही सगळ्यात मोठा प्रोजेक्ट होता. आणि जो मोठा प्रोजेक्ट होता, तर याचं थांबलेलं काम आपण इथं असलेले जे स्तंभ आहेत त्याच्यावरून लक्षात येतं, की आपल्याला हे जे स्तंभ दिसत आहेत, याला खाली याचा बेस जो आहे, याचा जो जोत आहे या स्तंभाचं, हा चौकोनी आहे. वर त्याच्यावर कलाकुसर आहे, त्याला अमलक म्हणतात वर. तर ते अमलक जे आहे ते अमलक चांगलं पद्धतीने कोरलेलं आहे, पण बाकीच्या गोष्टी अजून कोरायच्या बाकी होत्या. मी जेव्हा अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने लोकांना घेऊन येतो, तर या लेणीवर पर्पजली आणतो आणि ती पर्पजली आणून आपण त्यांना इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो की ही लेणी अपूर्ण कशी आहे. आणि त्याचं तंत्र आपल्याला समजतं की ही लेणी कशा पद्धतीने कोरली जात होती. तर लेणी कोरण्याचं जे तंत्र आहे आपल्याकडे, तर ते फार मोठी संसाधनं नव्हती उपलब्ध. त्यावेळेची जी काही टेक्नॉलॉजी होती, ते छिन्नी आणि हातोडीने अतिशय कष्ट करणारं हे काम होतं. आणि लाखो टनाचं जो दगड आहे तो याच्या माध्यमातून छिन्नी आणि हातोडीच्या माध्यमातून काढला जात होता. तो उपलब्ध जे जागा आहे त्यातलं तो दगड काढण्याचं काम बऱ्यापैकी इथे झालेलं होतं. हे जे प्रांगण आहे, या प्रांगणात आपण बघताय, तर इथे ही चौकोनी भाग आहे, हा काढायचा राहिलेला होता.
जर तुम्ही बरोबर याच्या अपोजिटला गेलात तिकडे त्या भागात, तर तिकडे तो दगड काढलेला आहे आणि इथे तो काम पूर्ण झालेलं आहे. दगड काढण्याचं काम झालेलं आहे. जो ढोबळ दगड काढण्याचं काम असायचं त्या काळात, तर तो जो बेसिक पाथरवट आपण म्हणू, जो मोठा मोठा दगड काढण्याचं काम जो होतं, तर जो पाथरवट असतात, जो बेसिक जो कामगार असतो, तो मोठी छिन्नी आणि मोठा हातोड्या ह्याच्याने तो मोठा मोठा दगड बाहेर काढायचे. तो मोठा हा जो स्पेस आहे तो त्या कारागिरांनी काढून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा कलाकार जो यायचा तो एक ढोबळ आकार ठेवायचा. तर हे ढोबळ आकार आपल्याला इथे दिसतो की तो ढोबळ आकार जो आहे तो इथं दिसतो. अंमलकसाठी एक चौकोनी जागा सोडलेली आहे, तिथे अंमलक आपण करणार होतो आणि नंतर इथे थोडासा तो ढोबळ आकार ठेवलेला आहे. याला आपण इंग्लिशमध्ये आर्किटेक्चर जो आहे याला आपण पिलास्टर म्हणतो, ह्याला पिलर म्हणतो. हे पिलर्स असतात, हे पिलर्स आहेत आणि ह्यांच्या बाजूला जे आहेत यांना पिलास्टर म्हणतो, जे अर्ध्या असतात, अर्धी भिंतीशी लगत असतात, त्याला आपण पिलास्टर म्हणतो. याच्यावर कोरीव काम करण्याचं बाकी होतं, अजून ते काम झालेलं नव्हतं. खास करून इथे जेव्हा आपण येतो तर याच्यावर मी सांगतो की इथे 2 कलाकार काम करत होते. एक थोडासा तरतरीत होता आणि एक थोडा स्पीडली होता आणि एक थोडासा स्लोली होता. तर ह्याचे पुरावे सुद्धा ही लेणी आपल्याला देते. ते कसं काय, तर तो जो आर्टिस्टंट होता, जो फाईन आर्ट काम करणारा जो होता आणि ज्याचा स्पीड होता, तर त्याचं काम तिथे दिसतं आपल्याला की तो खूप स्पीडली काम करत करत, फाईन काम करत करत इथून पूर्ण इथपर्यंत आलाय. आपल्याला दिसतंय की त्यांनी छानपैकी इथपर्यंत काम केलेलं आहे. पण जो दुसरा आर्टिस्टन्स होता, जो काम करत होता, तो दुसरा त्याचा स्पीड कमी असल्या कारणाने तो वरपर्यंतच होता, त्याचं फिनिशिंगचं काम अजून इथे बाकी आहे. तर जेव्हा कधी हा स्तंभ चांगल्या स्वरूपात होणार होता तर आपल्याला दिसतं की हे जे आहे हे प्लेन झालेलं सरफेस आहे, तो असा एवढा प्लेन करणार होता. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला लेणी कशी तयार केली जात होती याचा अंदाज येतो. लेणी कधीही वरून समोरच्या भागात जातं, म्हणजे समोर जातं. त्याच्यासाठी 3 प्रकारच्या चिन्नी हातोडी लागायची. एक मोठी असायची, एक मध्यम आकाराची असते आणि जो फाईन काम करणारा आर्टिस्टन्स असतो तो अगदी छोटी छिन्नी हातोडीच्यानी काम करायचा. ते कसं करायचं ते आपण पुढे गेल्यावर समजू. तर हे जे आपण बघत आहोत तर हा इसवी सनाच्या 13व्या शतकात शेवटचा काळ होता. हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट होता इथला आणि तो अपूर्ण राहिला, पूर्णत्वास गेला नाही. तर ह्याचं आतमध्ये दगडकाम काढण्याचं काम बाकी होतं, दुमजली होतं, पण ते राहून गेलेलं काम आहे. अशा पद्धतीने पहिली लेणी आपण जी बघतो या परिसरातली लेणी समूहातली जी पहिली लेणी जी आपण समजतो क्रमाने, ती मात्र सगळ्यात शेवटच्या काळात खोदलेली ही लेणी आहे. तर ही असं ह्या अपूर्ण लेणीतून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अभ्यासता येतात. तर माझा एक सर प्रश्न होता, हे जे लेणी शिल्पकला वगैरे करणारे जे कलाकार होते किंवा जे कोरीव करणारे जे कारागीर होते, हे आपल्या भारतातील होते की काही परदेशातून वगैरे मागवले होते? तर हा चांगला प्रश्न आहे की जे आर्टिस्टन्स होते, आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की हे कोणासाठी केलं जात होतं. तर हे बुद्धांचं तत्वज्ञान जे होतं हे समाजामध्ये घेऊन जाण्यासाठी जे आदरणीय भदंत होते, ज्यांनी काशाय वस्त्र परिधान केलेले जे भदंत होते, त्यांच्यासाठी राहण्याच्या या वास्तू होत्या. यांना आपण पर्पजली लेणी म्हणतो. इथे 11 नंबरची लेणी आहे किंवा 21 नंबरची लेणी आहे, त्याच्यामध्ये तो शब्द येतो. हिला पर्पजली गुहा म्हणण्याचा एक प्रचलन आहे. काही ब्राह्मणी विद्वानांनी हिला गुहा म्हणण्याचा प्रयत्न करतात, पण तिला लेणी ज्यांनी हे निर्माण केलं, हे स्थापत्य विशारद जे होते, त्यांनीच हिला लयन असं नाव दिले. लेणी असं आपण म्हणतो. लयन असा शब्द आपल्याला बऱ्याच वेळेला मिळतो, लेणी सुद्धा म्हणतो. तर याच्यावर काम करणारे कलाकार कोण होते आणि याच्यावर कशा पद्धतीने केलं जात होतं, तर हे काम पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठोक स्वरूपात कोणाला तरी दिलं जात होतं. ते आर्टिस्टन्स काम घेऊन करायचे. एखादं कुटुंब, एखादं ग्रुप ते घेऊन काम करायचं. त्याच्यामध्ये 3 प्रकारचं काम विभागणी होते. एक तर मोठा मोठा दगड काढण्याचं काम होतं, त्याच्यानंतर थोडंसं सेमी फिनिशिंग वाला असायचा आणि एक फिनिशिंग वाला आर्टिस्टन्स असायचा. हे पूर्णपणे पैसे घेऊनच काम करायचे, ह्यांना पैसे दिले जात होते. आता हे पैसे कोण द्यायचे, तर हे भदंत द्यायचे. पण भदंतांकडे पैसे कुठून यायचे, तर तुमच्यासारखे कोणी दानदाते असायचे, ज्यांना बुद्ध धम्मामध्ये खूप रुची असायची, ते उदार मनाने
दान द्यायचे, ते दान भदंतांकडे दिलं जायचं आणि भदंत जे होते ते मग ठरवायचे की त्यांची जी गरज काय आहे. मग त्यांना स्तूपाची आवश्यकता आहे, की त्यांना विहाराची गरज आहे, की पदपथाची गरज आहे, की पाणपोडीची गरज आहे, की आणखीन कशाची गरज आहे. त्याचं पूर्णपणे राईट्स, त्याचे पूर्णपणे अधिकार भदंतांकडे असायचे. ते ठरवायचे की कुठे द्यायचे. दानकर्त्याचं मात्र नाव असायचं. जो कलाकार असायचा त्याचं कुठेही नाव सापडत नाही आपल्याला. त्याचं कारण असं आहे की तो मोबदला घ्यायचा, म्हणून त्या कलाकाराचं कधीही नाव आलेलं दिसत नाही आपल्याला. तर हे पूर्णपणे जी सुरुवातीच्या काळातल्या लेण्या कोरल्या गेल्या किंवा खोदल्या गेल्या, ते मात्र तंत्र जे आहे लेणी म्हणजे दगड कोरण्याचं जे तंत्र आहे हे आपल्याला भारताचं नाहीये. भारताने रोम, ग्रीक यांच्याकडून ते घेतलेलं आहे आणि त्यांचे सुरुवातीच्या काळातले आर्टिस्टन्स जे आहेत ते आपल्याकडे येत होते आणि ते इथे होते. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळातल्या ज्या लेण्या आहेत, खास करून मी ज्या लेणीवर काम करतो ती पितळखोर आहे. म्हणजे आजचा जो छत्रपती संभाजीनगर ज्याला आपण म्हणतो औरंगाबाद, या औरंगाबाद पासूनच 80 किलोमीटरच्या अंतरावर एक लेणी आहे जिला आपण पितळखोरा लेणी म्हणतो. तिथे आपल्याला ग्रीक आणि रोमन इन्फ्लुएन्स दिसतात. तर तसंच आपल्याला भाजा लेणीवर पण इन्फ्लुएन्स दिसतात. तसंच आपल्याला पर्शियन स्टाईल मधली मोस्ट प्रोबेबली पर्सपोलियन जी स्टाईल आहे ती आपल्याला बेडसे लेणीवर दिसतं. याचाच अर्थ आपण ते समजण्यास उपयोगी पडतं की क्लिअर कट ते आर्टिस्टन्स जे होते ते बाहेरून आलेले होते आणि ते बाहेरून आलेले कलाकार यांच्या बरोबरीने आपल्या आर्टिस्टन्सनी पण काम केलेलं आहे. देवाणघेवाण झालेली होती आणि त्याच्यामुळे मिथकांचा जो देवाणघेवाण झालेली आहे ती आपल्याला या सुरुवातीच्या काळातल्या लेण्यांमध्ये बघायला मिळतं. मात्र नंतरच्या काळात पूर्णपणे देशी कलाकारांनी आपल्या हा सगळा संपूर्ण लेणी समूह कोरलेला आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला कळतात की जे मी पुढे पण दाखवेन. काही गोष्टी आहेत त्या क्लिअर कट ज्या आपल्या भारतीय नाही आहेत, त्या पूर्णपणे वेस्टर्न आहेत. बाहेरच्या देशातून आलेली जी शिल्पकला आहे, बाहेरून आलेली जी त्यांची जी मान्यता आहेत त्या आपल्या लेण्यांवर दिसतात. जसं आपल्याला त्रिरश्मी लेणी आहे तिच्यावर पण काही मिथकं जी ग्रीकन मिथकं आहेत ती दिसतात. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला लेण्यांमधून दिसून येतात. ती इथे सुद्धा आहेत. त्या काही गोष्टी आपण इथून समजून घेऊ. क्लिअर कट भदंत जे होते त्यांच्यावर देखरेख करायची, त्यांना काय आवश्यकता होती ते बघायचे आणि बाकीच्या गोष्टी कलाकारांच्या माध्यमातून ते करून घ्यायचे. तर त्याचं उत्तर की कलाकार आपले होते की नव्हते, तर कलाकार इकडे मात्र आपले होते. सुरुवातीच्या काळातल्या ज्या लेण्या आहेत म्हणजे आपण भाजा, बेडसे, पितळखोरा, इथे आपल्याला ते आर्टिस्टन्स बघायला मिळतात, त्यांचे इन्फ्लुएन्स बघायला मिळतात. म्हणजे बघायला गेलं तर ओले भिक्खू असतील, आपल्या इथले काही भारतीय असतील, ते ही कला शिकले होते. म्हणजे दगड फोडणं, नंतरच्या काळात दगडावर शिल्प वगैरे शिल्प तयार करायला सुरुवात झाली होती आपल्याकडे. आपल्याकडे आपली कला नव्हती का? तर येस, ऑब्विसली आपली कला होती. पण आपण आपली कला कशावर रिप्रेझेंट करत होतो? तर आपण आपली कला जी आहे, आपण हस्तिदंतांवर काम करत होतो, आपण लाकडांवरती काम करत होतो, आपण प्राण्यांच्या शिंगांवरती काम करत होतो, आपण प्राण्यांच्या हाडांवर काम करत होतो. त्याच्यामुळे आपल्या सुरुवातीच्या काळातल्या ज्या काही कला ज्या आहेत म्हणजे आपण आपल्याला अनिभिज्ञ होतो, आपल्याला माहिती नव्हतं असं नाही, आपल्याला कला माहिती होती. पण आपलं जे कला जी प्रेझेंट करायचं जे माध्यम होतं ते दगड नव्हतं. दगडांवरती सर्वात प्रथम जर काही झालं असेल तर ते सम्यक संबुद्धांना कोरण्याचं तंत्र सुरुवात झाली. दगडांना कोरून आपण निर्माण करण्याची जी कला होती आपण ग्रीक आणि रोमन्स कडून घेतली. त्याच्यामुळे आपल्याला ग्रीक आणि रोमन्स आर्टिस्टन्स जे होते ते इथे येत होते, त्यांचे इन्फ्लुएन्स आपल्याला बघायला मिळतात. सुरुवातीच्या काळातली जी लेणी आहे इथे आपण हजारोंच्या संख्येने लेण्या बघतो. म्हणजे आपल्याला आनंद वाटायला पाहिजे की संपूर्ण भारतात जवळपास 1200-1300 लेण्या आहेत. म्हणजे 1200-1300 प्लस लेण्या आहेत ज्या आजही अननोन लेण्या आहेत, त्या आता पकडतच नाही. जे नोन आहेत त्या, आणि खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये 900 प्लस लेण्या आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त लेण्या आपल्या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आहेत. आणि त्याचे जर अभ्यास केला तर आपल्याला कळून येईल की आपण लेण्यांच्या बाबतीत खूप समृद्ध होतो आणि आपण तत्वज्ञानाच्या बाबतीत पण खूप समृद्ध होतो. आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला लागतील की लेण्यांचं तंत्र आपल्याला कसं कळालं. तर नो डाऊट कुठलाही दोमत नाहीये की आपल्याला हे तंत्र पूर्णपणे चक्रवर्ती सम्राट अशोक, ही वॉज द पायनर ऑफ दिस आर्ट अँड आर्किटेक्चर. त्यांनी पहिल्यांदा आपल्याला बाराबर टेकडीवरची जी पहिली नागार्जुन लेणी आहे, नागार्जुन जो डोंगर आहे आणि जिला आपण बाराबर लेणी म्हणतो, ती लेणी कोरली. म्हणजे ती जहानाबाद जवळची बुद्धगया जवळून ती 19 किलोमीटरवरती लेणी आहे. ती आजीविक पंथासाठी, जैन संप्रदायासाठी आणि बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारे जे वैश्विक जीवन म्हणजे ज्यांनी हा सांसारिक जीवन त्यागून तत्वज्ञानाच्या शोधात जे जात होते आणि समाजामध्ये तत्वज्ञान सांगत होते, आपल्या
शास्त्रांचं तत्वज्ञान सांगत होते. म्हणजे शास्त्र म्हणजे आपण बुद्धांना म्हणतो. त्यांचं जे धम्म प्रचार करण्यासाठी जे त्यांना राहण्यासाठीची जी वास्तू लागायची ते त्यांनी कोरलेलं होतं. ती पहिली लेणी आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लेण्या कोरायला सुरुवात झाली. हे तंत्र आपल्याला तिकडून मिळालं. आता ह्या गोष्टी आपल्याला कशा कळतात, तर तुम्ही जेव्हा पर्सपोलियन, मी जेव्हा तुम्हाला उल्लेख केला, पर्सपोलियन ही जी स्टाईल आहे, पर्सपोलियन आपल्याकडे कुठे दिसते, तर बेडच्या लेण्यांवर दिसतं. तर पर्सपोलियन मध्ये इसवी सन पूर्व 1ल्या शतकामध्ये डेरियस नावाचे, इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये डेरियस द ग्रेट नावाचे राजे होऊन गेले, जे पर्शियन राजे होते. त्या पर्शियन राजांनी त्यांचं जिवंतपणी त्यांचं थडगं करून ठेवलेलं होतं. तर ते आजही तिकडे आहे पर्शियामध्ये, आणि त्याला नक्षे रुस्तम असं म्हणतात. हे तंत्र तिकडून आपल्याकडे हळूहळू विकसित होत इकडे आलं. तर डेरियस हे जे होते इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या आसपास त्यांचं ते होऊन गेले, आणि त्यांचं राज्य आपल्या भारतावरती होतं. त्यांचं इन्फ्लुएन्स आपल्याला सम्राट अशोकांच्या स्तंभांवरती, त्यांचा इन्फ्लुएन्स आपल्या त्यांच्या स्तंभांवरती दिसून येतं. कारण डेरियस या राजांचे सुद्धा स्तंभ आहेत, त्याच्यावर पण त्यांनी काही ओळी लिहून ठेवलेल्या आहेत. तर असं आपल्याला जे इन्फ्लुएन्स आहे ते बघायला मिळतं. आणि नक्षे रुस्तम इथून हे जे तंत्र विकसित झालं, दगडाला पोखरून त्यांच्यात त्यांनी त्यांची थडगी निर्माण केली. आपण मात्र भिक्खू संघाला वर्षावासाच्या काळात राहण्यासाठीचा जो ठिकाण आहे ते निर्माण केलं. आणि आपणही म्हणजे द ग्रेटेस्टच्या माध्यमातून आज वर्षावासाच्या निमित्ताने, वस्सावास त्याला म्हणतात, तर वर्षावासाच्या काळात पावसाळ्याच्या दरम्यानच आपण तिथं या लेण्या पाहण्यासाठी आलेलो होतो. ठीक आहे, पुढील लेणी मग पाहूया. खूप खूप सुंदर असं सरांनी एक्सप्लेन करून आपल्याला सांगितलं. आपल्याला देखील इतकी डीपली माहिती नव्हती. सरांचं बऱ्याचशा लेणींवरती खूप अभ्यास आहे. सरांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो. पुढील लेणीकडे आता आपण जाणार आहोत, लेणी क्रमांक 2 आणि 3. सर, आपण लेणी क्रमांक 2 वर आलेलो आहे. येथील काय कोरीवकाम आहे? ही जी लेणी आहे ही पूर्णपणे नैसर्गिक गुहा होती. नैसर्गिक गुहेमध्ये तुम्ही जर बघितलं की नॅचरल केव असल्या कारणाने हिला त्या काळातल्या भदंतांनी राहण्यासारखं केलं. आता याच्यामध्ये आपण जो बघतो, आता हा जो स्पेस आहे ज्याच्यावर तो बसण्यासाठीची जागा आहे, आता ह्या मुली बसलेत, हे बसण्यासाठीच होतं त्या काळात सुद्धा. भदंत जेव्हा धम्मचर्चा झाल्यानंतर ते येऊन बसायचे, तर बसण्यासाठीच ती जागा होती. जेव्हा मोठ्या प्रमाणात दान दिलं जात होतं, त्या दानातून मग ती शिल्प तयार केली जात होती. ह्याला आपण विहार म्हणतो. आता विहार कसं म्हणायचं, तर प्रामुख्याने स्थापत्यकलेमध्ये, म्हणजे जेव्हा आपण आर्ट आणि आर्किटेक्चरचा विचार करतो, तर आर्किटेक्चरमध्ये बुद्धिझम मध्ये 2 प्रमुख स्थापत्य येतात. एक तर चैत्यगृह आणि एक विहार. विहार कसं असतो, 3 भिंतींमध्ये त्याला सेल्स असतात. ज्यांनी विपश्यना केले त्यांना माहिती आहे शून्यागार असतात. तर ते शून्यागार ते आहे, तिथे एक सेल असते, 3 भिंत कोरून एक जागा ठेवलेली असते, त्याच्यामध्ये ते राहतात, आणि त्याला दरवाजा असतो. आज जरी हा दरवाजा आपण बघतो की पुरातत्व खात्याने लावलाय, प्राचीन काळात देखील इथे दरवाजा होता. हा पूर्ण परिसर पूर्ण जंगली श्वापदांनी व्यापलेला आहे. त्याच्यामुळे इकडे जंगली श्वापदे यायची आणि त्यांच्यापासून त्यांचं संरक्षण पाहिजे म्हणून त्याला एक पाकी दरवाजा असायचा, 2 पाकी नसायचं, म्हणजे 2 दरवाजे नसायचा, एक पाकी दरवाजा असायचा, आणि त्याच्यामुळे तो कमीत कमी स्पेस ऑक्युपाय करतो, त्याच्यामुळे ते दिसतं. आणि आता तुम्ही जर इथे पाठीमागे बघितलं तर इथे 2 स्तूप दिसतात. तर हे 2 स्तूप जे आहेत हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की स्थविरवादी जे मान्यतेचे लोक होते, म्हणजे बुद्धिझम मध्ये स्थविरवादी आणि महासांघिक, जसं जनरली आपल्याकडे प्रचलन आहे की महासांघिक न म्हणता महायान आणि हिनयान म्हणतो, तर तसं नव्हतं त्यावेळेला. स्थविरवादी आणि महायानी, तर आपण स्थविरवादी मान्यतेप्रमाणे बुद्धांना शिल्पांमध्ये किंवा प्रतिकांमध्ये ठेवले ते सोड, काय नाही सोड, काय नाही याच्यामध्ये, सोड सोड सोड. आपण जर ही नैसर्गिक गुहा जी आहे, नॅचरल केव आहे, तर ही कधी अशी नव्हती. ही तुम्ही जर बघितली तर असं उतार आहे, आणि आदरणीय भदंत जे होते ते अशाच जागेमध्ये राहू शकत नव्हते. कारण प्रमुख भदंत जे आहे ते वयस्कर झाल्या कारणाने मग त्यांना तिथे पॉसिबिलिटीज नव्हत्या. तर मग ते काय करायचे, तर इथे कधी फळ्या होत्या, आणि फळ्यांनी याला पूर्णपणे ऑक्युपाय केलेलं होतं. इथे फळ्या होत्या, आणि ह्याला जो समोर जो दिसतोय, इथे जे होल्स दिसतात आपल्याला, हे जे होल्स दिसत आहेत ना, हे जे होल्स होते ह्याच्यामध्ये कठडा होता. कारण इकडे कोणी पडू नये म्हणून याला कठडा होता. त्यांचे ते जे होल्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतं. इथे पण पुढे होतं, आणि तिथून कधी रस्ता होता. तर ही लेणी इथे होती. इथे रंगकाम कधी केलेलं होतं,
रंगकामाचे अवशेष जे आहेत ते आपल्याला वर दिसतात. इथे तो आपल्याला रंगकामाचा जो बेस आहे तो केलेला आहे तो दिसतो आपल्याला. ओके, तर हे नंतरच्या काळातलं आहे. पण जेव्हा ही लेणी कोरली गेली सुरुवातीच्या काळातली, तर तेव्हा हा स्तूप होता. आता त्या स्तूपाच्या बरोबर आपल्याला बरेचसे शिल्प दिसतात, पण ती शिल्प त्यावेळेला नव्हती जेव्हा हे स्तूप बनलं. हे स्तूप सुरुवातीच्या काळातलं आहे. बुद्धांना स्थविरवादामध्ये, म्हणजे जो थेरवाद आपण त्याला म्हणतो, त्या थेरवादाप्रमाणे बुद्धांना शिल्पात किंवा चित्रांमध्ये कोरणं किंवा त्यांना चित्रांतून तयार करणं किंवा शिल्पातून त्यांना घडवणं हे मान्य नव्हतं. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीच्या काळातले बुद्धांचं रिप्रेझेंटेशन आपण ज्याला म्हणू ते स्तूपांच्या माध्यमातून होत होतं. त्याच्यामुळे ती जी मागची शिल्प आहेत ही नंतरच्या काळातली आहेत. म्हणजे हे 2ऱ्या शतकामध्ये हा स्तूप निर्माण झाला, तर 6व्या शतकानंतर ती तुमची बाकीची शिल्प आहेत. आणि एक विशेष करून इथं हे सांगता येईल की इथे त्या काळामध्ये सप्तबुद्ध पूजण्याची प्रथा होती. तर सप्तबुद्धांची जी प्रथा आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते. सप्तबुद्ध तुम्हाला खाली दिसतात, 1 2 3 4 5 6 7 सप्तबुद्धांची प्रथा होती. त्याच्या वर आणखीन एक पॅनल आहे. तर सप्तबुद्धांची नंतरच्या काळात शेवटचा जो आहे ते म्हणजे बुद्धांच्या नंतर भविष्यातला येणारे जे बुद्ध आहेत ते आपल्याला दिसतात, जे शेवटचे आहेत, जे मांडी घालून बसलेले आहेत. आता आपल्याला सगळे बुद्ध जे आहेत ते प्रलंबपाद अवस्थेत दिसतात, पण ते शेवटचे जे बुद्ध आहेत भिंतीवरती ते शेवटचे मैत्रीय बोधिसत्व आहेत. तर ते आपल्याला कमळाच्या आसनावर बसलेले दिसतात आणि ते भविष्यात होणारे बुद्ध आहेत. आता ते बोधिसत्व आहेत, तो भविष्यात ते बुद्ध होणार आहेत असं ते शिल्पांकन आपल्याला तिथे दिसतं. अशा बऱ्याच गोष्टी इथे आपल्याला सांगता येतं. हा स्तूप आहे, हा सुरुवातीच्या काळातला स्तूप आहे. हे दोन्हीही स्तूप नंतर विकसित झालेले आहेत. हे विकसित झालेले स्तूप आपल्याला कसं बघायला मिळतं, तर इथे तुम्हाला खाली मेधी दिसते आणि थेट अंड दिसतं. तर ते मेधी आणि अंड हे आणखीन पुढच्या काळामध्ये विकसित होत गेलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिसतात की मग आता इथे मेधी नाही तर खाली अधिष्ठान आहे किंवा त्याला खाली तोडलंय का सर? हा तोडलं नाही, हा तुटलाय, कारण की बराच काळ गेला याच्यामध्ये. इथे वर रंगकाम तुम्हाला आता पण दिसतंय, इथे वर रंगकाम थोडस हे जे दिसतंय तर हा सगळा रंगकामाचं स्वरूप आहे. ऑफ व्हाईट येलो टाइप कलर आहे. ही जी माती आहे ना, माती आहे, तर हे रंगकामाचे अवशेष आहेत. ठीक आहे. आणि नंतर त्या स्तूपाच्या पेक्षा हा विकसित झालेला स्तूप बघायला मिळतो. तर खाली आपल्याला मेधी दिसते है ना, मग नंतर वेदिका पट्टी दिसते, अंड दिसतं, ती तुम्हाला छताला एकदम छानपैकी छत्रावली दिसते. खाली त्याच्यामध्ये ती यष्टी असते आणि ती सगळं अलंकरण हळूहळू होत गेलं. हे याचा अर्थ हेच होतं, हे याचं घोतक आहे की तिकडे अविकसित स्तूप आहे आणि हा विकसित स्तूप आहे. याचा अर्थ तो अधिक तयार झाला आणि त्याच्यानंतर हा तयार झाला. कारण जसं जसं शिल्पकला प्रगत होत गेली तसं तसं मग याच्यामध्ये बदल होत गेले. तर सुरुवातीच्या काळातले जे स्तूप होते ते विटा मातीचे होते, जे आपण बुद्धांचे शारीरिक धातू जे होते ते शारीरिक धातू 8 भागातून विभागलेले होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते शारीरिक धातू 8 भागात विभागलेले होते. ते 8ही स्तूप विटा मातींचे होते. नंतरच्या काळात मोकळ्या मैदानामध्ये ते विटा मातींचे स्तूप होते. आणि नंतर आपल्याकडे सह्याद्रीमध्ये दगडांमध्ये कोरलेले स्तूप बघायला मिळतात, जे आजही आहेत. पण तो तिकडे आपल्याला एक स्तूप दिसतो, तो पण खूप महत्वाचा स्तूप आहे, जो आज शेवटच्या काळात आहे. तो त्याचा शेवटचा काळ आहे, तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, त्याचा शेवटचा काळ सुरू आहे. तर इथे आता जेव्हा दानकर्त्यांनी दान दिलं असतं तर मग पाठीमागची शिल्पांकनं तयार झाली असती. आता तिथे पाठीमागे एक शिल्पांकन दिसतंय आपल्याला, तर ते कोणीतरी दान दिलेलं होतं म्हणून ते शिल्पांकन झालंय. आणि जसं जसं शिल्पांकन तयार जसं जसं दान येतील तसं तसं ते शिल्पांकन होत जाणार, अशी ती पद्धत होती आपल्याकडे. तर असं बघायला मिळतं इथे शिल्प खूप कमी दिसतात. पहिल्या स्तूपाच्या परिसरामध्ये आपल्याला शिल्प जास्त दिसतात. तिथे एक छानपैकी बोधिसत्वांना डेडिकेटेड अष्टभैय शिल्प आहे. आणि इथे या स्तूपाच्या पाठीमागे 7व्या-8व्या शतकामध्ये येऊन गेलेले काही लोक होते, त्यांनी इथं भेटी दिलेल्या होत्या. कदाचित ते जैन लोक होते, त्यांनी इथं भेट दिलेले, त्यांचे शिलालेख त्याच्या पाठीमागे आहेत. आज पुरातत्व खात्याने मानवीय म्हणजे माणसांचा वावर तिथे होऊ नये म्हणून हे बॅरिकेड लावलेलं आहे. कारण की स्तूपाचं महत्व आज आपण विसरून गेलो, त्याच्यामुळे स्तूपांची माहिती नसल्या कारणाने आपण स्तूपावर जाऊन पाय ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे पुरातत्व खात्याने याच्यावर बॅरिकेड लावलेलं आहे आणि आपल्याला त्या काही गोष्टी समजून येत नाही. याच्या पाठीमागे स्तूपाच्या पाठीमागे बरोबर एक बोधिसत्वांचं अष्टभैय शिल्प आहे, जे याच्या पाठीमागे दिसते. ते इथून सहज दिसणार नाहीये. याच्या पाठीमागच्या पॅनलमध्ये
बोधिसत्व आहेत, त्यांना अष्टभय आहे, त्या काळातले जे भय होते त्यांच्यापासून आमचं संरक्षण कर म्हणून अशी ती विळवणी करणारं ते शिल्प आहे. ते आपल्याला बाकीच्या लेण्यांवरती मी जवळून दाखवेन. माझा एक प्रश्न होता की तुम्ही गुफा आणि लेणी बोलताय, हो. तर गुफामध्ये काय फरक आहे आणि लेणीमध्ये काय हो. फरक आहे? तर गुफा म्हणजे काय आहे, तर जी नैसर्गिक म्हणजे पहाडामध्ये जी पोकळी असते, नैसर्गिक पोकळी, तर दगडाची त्याला- झीज झाली हा, त्याला automatically. जो भगदाड पडलेला असतो ज्याच्यात पोकळी असते, म्हणजे वातावरणानुसार, हा, त्याला तापमानानुसार. त्याला आपण गुहा म्हणतो. आणि जी पर्पजली भिक्खू संघाच्या राहण्यासाठीची जी वास्तू होती तिला लेणी म्हणतात. तर हा डिफरन्स आहे दोघांमधले. जर आपल्याला डिफरन्स सांगायचं झालं तर ते डिफरन्स सांगता येईल. आणि इथे म्हणजे कान्हेरी स्पेशली जर आपण जर समजून घ्यायची झाली, जी प्रख्यात आहे तर ती पाणी नियोजन जे आहे, वॉटर हार्वेस्टिंग जे आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. वॉटर हार्वेस्टिंगची जी प्रणाली आहे ती इथे कार्यान्वित आहे आजही, ती ऍक्टिव्ह आहे. तर ती ऍक्टिव्ह कशी आहे ती आपल्याला इथे दिसते. इथे आपण जर वर बघितलं तर वरून म्हणजे इथे नैसर्गिक जे पाणी होतं, म्हणजे 4 महिने पावसाचं पाणी पुढच्या 8 महिन्यांसाठी वापरायची ही पद्धत त्यावेळेला होती. आणि भदंत हे पाणी पियायचे. त्याच्यात 2 पद्धती होत्या. एक होतं पाणपोडी. त्या पाणपोडीमध्ये तुम्हाला पाण्याचा व्यवस्थित वापर म्हणजे पाणी कलेक्ट करायचं, हे मोठं पाणपोडी म्हणतो आपण ह्याला नाव पाणपोडी आहे. याच्यात पाणी साठवलं जायचं. पाणी कसं काय याच्यात उतरवलं जात होतं याची प्रणाली आपल्याला आजही बघायला मिळते. तर हे आजही ऍक्टिव्ह आहे. जवळपास 2200-2400 वर्ष झालेत की ही प्रणाली आजही ऍक्टिव्ह आहे. आणि खास करून मी सांगेन इथे, तर इथे एक शिलालेख आहे या पानपोडीवरती. इथे पानपोडीवरती एक शिलालेख आहे. तर हा शिलालेख कल्याणच्या एका दानदात्याचा आहे. हा जो शिलालेख आहे हा मी जेवढे पण जे व्ह्युअर्स आहेत आपले स्थानिक लोक असतील त्यांनी याच्यावर विचार नक्कीच करावा, का हा जो शिलालेख आहे हा आजपासून 2000 वर्षापूर्वीचा आहे. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये बौद्ध लेणीवर दान कल्याणच्या व्यापाऱ्यांचं आहे. आता कल्याणचे व्यापारी 2000 वर्षापूर्वीचे कोण होते याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपण समजून घेतलं पाहिजे का 2000 वर्षापूर्वी कल्याणमध्ये लोक कोण राहत होते आणि त्यांनी इथे दान दिलेलं आहे, आणि तो पण बौद्ध लेण्यांना. तर त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. लेणी क्रमांक 3च्या बाहेरच्या साईडला आपल्याला एक स्तूप पाहायला मिळतं. त्या स्तूप बद्दल आपण सरांकडून माहिती जाणून घेणार आहोत. तर हे स्तूप आपल्याला बाहेर पाहायला मिळते. कसलं स्तूप आहे? बघा, जनरली आपल्याला महाराष्ट्रामध्ये दगडांमध्ये कोरलेल्या लेण्या दिसतात, पण जे दगड वीट मातींनी तयार केलेला स्तूप खूप कमी बघायला मिळतो. म्हणजे मला खास करून सांगताना आनंद होईल की मुंबई मधलं सगळ्यात प्राचीन जो मॅनमेड आपण जर कुठली वास्तू तयार झाली होती, म्हणजे माणसाने विकसित झाल्यानंतर सगळ्यात पहिलं जर कोणती वास्तू बनवली असेल मुंबई मधली, तर ती इथूनच जवळ असलेल्या सोपारावरती बुद्धांच्या भिक्षापात्रावर निर्माण केलेला स्तूप होता, जो पारिभौगिक स्तूप या कक्षेत गणला जातो. आता तो पारिभौगिक स्तूप कुठे आहे, तर आजही नाला सोपाऱ्यामध्ये बुद्धांचं भिक्षापात्र ज्यांनी पहिल्यांदा आणलं, त्यांचं नाव पुन्हा हे सोपाऱ्याचे निवासी होते. त्यांनी पहिल्यांदा बुद्धांचं भिक्षापात्र इथे आणलं. म्हणजे ती कोणत्या काळातली घटना आहे, तर ती आजपासून जवळपास इसवी सन पूर्व 6व्या शतकामधली घटना आहे. म्हणजे 2600 वर्ष झाली पहिल्यांदा मुंबईच्या परिसरामध्ये असलेला जो सोपारा आहे तिथे पहिल्यांदा माणसाने निर्माण केलेली वास्तू आहे, ती म्हणजे सोपारा स्तूप. आज तो खूप म्हणजे इतिहासातून पुसल्या जाण्याच्या स्थितीमध्ये आहे. तर त्याच्यानंतर आपण विटामातींचे जे स्तूप बघतो तो त्याच्यापैकीचा हा एक स्तूप आहे. आता आय वॉज द फर्स्ट पर्सन टू टेल की हा स्तूप कोणाचा आहे. जाणीवपूर्वक इथली जी पाटी आहे, आपण प्रत्येक ठिकाणी पाटी बघतो, तर जेव्हा इथली जी पाटी आहे ती जाणीवपूर्वक काढलेली आहे. त्याचं कारण असं आहे की समोरची जी वास्तू आहे ती सगळ्यात भव्य या परिसरामधली आणि या लेण्या शृंखलेमधली सगळ्यात भव्य जी कोणती वास्तू असेल तर ती ही समोरची वास्तू आहे. त्याला आपण बौद्ध स्थापत्यामध्ये आर्ट अँड आर्किटेक्ट जेव्हा येतं, बुद्धिस्ट आर्किटेक्ट येतं, त्याच्यामधला हा चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाच्या बरोबर समोर हा स्तूप आहे. हा स्तूप इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये बोधिरुची नावाचा व्यक्ती जो कनक देशातला होता, कनक गावातला होता. कनक गाव आज कुठे आहे, तर सिंध प्रांतामध्ये तो होता. सिंध म्हणजे आज पाकिस्तानमध्ये येतं. पाकिस्तानचा माणूस इथे सारथीपुत्त नावाच्या एका भदंतांच्या नावाने स्तूप देतो. आता सारथीपुत्त ही इज नॉट अनदर दॅन सारीपुत्त,
जे प्रमुख शिष्य गणले जातात सम्यक संबुद्धांच्या, त्यांच्या चिवरावरती, चिवराचं कापड आणि त्यांची राख या स्तूपामध्ये होती. आणि या समोरच्या वास्तूला आपण चैत्यगृह न म्हणता याला आपण गंधकुटी नाव म्हणजे आहे. ही गंधकुटी मी म्हणतोय म्हणून नाही, तर गंधकुटी तिच्या शिलालेखामधूनच नाव आहे. समोर गंधकुटी आहे आणि इथे समोर स्तूप आहे जो ऑलमोस्ट संपलेला आहे. साधारण 1.5 फुटांचा तो राहिलेला आहे. कधी काळी हा स्तूप 14 फुटांचा होता. आज तो पूर्णपणे नष्ट झालाय. इथून 19व्या शतकामध्ये इंग्रज अधिकारी बर्ड यांनी याचं उत्खनन केलं होतं आणि 19व्या शतकामध्ये त्यांना 2 ताम्रपट म्हणजे कॉपर प्लेट भेटलेले होते. त्या कॉपर प्लेट वरती इन्स्क्रिप्शन होतं जे 8व्या शतकामधले होतं, त्रैकूट काळातलं होतं. त्याच्यावर इन्स्क्रिप्शन होतं की सारदीपुत्त यांचे रिमेन्स याच्यामध्ये होते आणि त्याच्यामध्ये ऍशेस सुद्धा सापडलेले. सेमी प्रिसियस स्टोन्स आणि प्रिसियस स्टोन्स ते याच्यातून सापडलेले होते. इतका व्हॅल्युएबल स्तूप हा इथे आज शेवटचा काळ मोजतोय आणि शेवटच्या काळात आहे. आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नाही की हा सारीपुत्तांचा आहे. मी तो पहिला माणूस होतो. सोशल मीडियातून मी पहिल्यांदा सांगितलं की इथे बुद्धांचं समोर रिप्रेझेंटेशन आहे. ते म्हणजे काय, तर त्याला गंधकुटी म्हणतात. गंधकुटी त्यालाच म्हणतात की जिथे बुद्धांचं वास्तव्य असतं किंवा बुद्धांचं अस्तित्व तिथे. आता बुद्धांचं अस्तित्व कसं काय, तर ही इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात निर्माण झालेली लेणी आहे. पण मग हिला आपण बुद्धांचं अस्तित्व होतं असं कसं काय म्हणू शकतो. तर इथे येऊन गेलेले 6व्या शतकात येऊन गेलेले ज्यांना आपण झुएनझांग म्हणतो. झुएनझांग म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये त्यांना ह्युएनचांग म्हणतो. त्या झुएनझांगनी यांना भेट दिलेली होती आणि इथे कधी बुद्धांचे शारीरिक धातू होते असं त्यांच्या शिलालेखातून, त्यांच्या प्रवास वर्णनातून मिळालेलं होतं. आणि इथे सुद्धा ती समोर गंधकुटी आहे आणि सारदीपुत्तांचं इथे वास्तव्य आहे. याच्यातून ही एवढी मोठी व्हॅल्युएबल वास्तू आहे. याच्यामुळे हे रिमेन्स इथे आलेले होते. सगळ्यांना आनंद वाटलं पाहिजे की आज पाकिस्तान मधला सिंध प्रांतातला व्यक्ती इथे दान देतोय आणि हा 14 फुटांचा स्तूप होता जो आज नामशेष झालेला आहे आणि इथले रिमेन्स सुद्धा गेलेले आहेत. इथली कॉपर प्लेट आज आपल्याकडे भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. पण जो व्हॅल्यू आपण द्यायला पाहिजे, जी व्हॅल्यू मुंबईकरांनी द्यायला पाहिजे, जी व्हॅल्यू भारतातल्या लोकांनी द्यायला पाहिजे, ते अजिबात न देत असल्या कारणाने आज याची आपल्याकडचा इतिहास नष्ट होत चाललाय. आज मुंबईकर फक्त पाण्यात भिजण्यासाठी येतात. इथे कधी ज्ञानाची गंगा व्हायची, पण आज ज्ञानाच्या गंगेमध्ये न जाता आपण फक्त त्या पाण्यांमध्ये डुंबायला येतो. पावसाळ्यात खूप वाईट परिस्थिती असते. इकडे जी तरुण मंडळी येतात ती इथे पाण्यात डुंबतात. पण इथे झुएनझांग असू द्या किंवा महान आचार्य दिग्नक हे इथे येऊन गेलेले होते. त्यांनी इथे वास्तव्य केलेले होते. त्याचे पुरावे आपल्याकडे, त्याच्या नोंदी आपल्याकडे सापडतात. तर एवढ्या व्हॅल्युएबल ही युनिव्हर्सिटी होती. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून ते 8व्या शतकापर्यंत ही नालंदा विश्वविद्यापीठाशी कनेक्टेड असलेली वास्तू आहे.